नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंढी पालनात यश मिळण्यासाठी नशीब महत्त्वाचा असते की योग्य नियोजन महत्त्वाचं असते। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। आपण अनेक वेळा ऐकतो की त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून ते यशस्वी झाले आहे, तर काही जण म्हणतात कष्ट आणि नियोजन असेल तर नशीब आपोआप साथ देते। मग खरं कारण काय आहे, आज याच विषयावर चर्चा करणार आहोत। नशीब म्हणजे काय? सर्वात आधी नशीब म्हणजे काय हे समजून घेऊया। कधी अचानक बाजारभाव वाढतो, मेंढ्यांना कोणताही रोग होत नाही, एखादा चांगले पिल्ले घेणारा खरेदीदार मिळतो, कधी चांगला पाऊस पडतो, चारा भरपूर राहतो। या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, यालाच आपण नशीब म्हणतो। पण फक्त नशिबावर व्यवसाय चालतो का? याचं उत्तर असं आहे, नशिबावर व्यवसाय चालत नाही। नियोजन म्हणजे काय? नियोजन म्हणजे भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचा आधीच विचार करून तयारी ठेवणे। जसे कोणती मेंढ्या जात घ्यायची, खाद्य चारा व्यवस्थापन कसे करायचे, लसीकरण कधी द्यायचे, विक्री कोणत्या बाजारात करायची, खर्च आणि नफ्याचे कसे नियोजन करायचे, ही सर्व नियोजनाची उदाहरणे आहेत। समजा 2 मेंढी पालक आहेत। 2 मेंढी पालकांनी 50 मेंढ्यापासून व्यवसाय सुरू केला। पहिल्या मेंढी पालकांनी फक्त मेंढ्या विकत आणल्या, कोणतीही प्रशिक्षण घेतले नाही, कुठल्याही खर्चाची नोंद ठेवली नाही, लसीकरण केले नाही, बाजाराची माहिती घेतली नाही। दुसऱ्या मेंढी पालकाने पूर्णपणे नियोजन केले, प्रशिक्षण घेतले, नोंदी ठेवल्या, डॉक्टरांशी संपर्क ठेवला, चाऱ्याची खुराकाची व्यवस्था केली, लसीकरण वेळेवर केले, बाजाराची माहिती आहे, सर्व नोंदी ठेवत आहे। आता वर्षभरानंतर कोण जास्त फायद्यात राहील? साहजिकच दुसरा मेंढी पालक फायद्यात राहील, कारण तो मेंढी पालक नशिबावर नाही तर व्यवस्थापनावर भर दिला आहे। मेंढी पालनात 80% यश नियोजनावर अवलंबून असते। मेंढी पालन फक्त 20% नशिबावर अवलंबून असते, कारण नशीब संधी देऊ शकते, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी तयारी लागते। जर अचानक बाजारभाव वाढला आणि तुमच्याकडे विक्रीसाठी मेंढ्या पिल्ले नसतील, तर त्या नशिबाचे उपयोग आपल्यासाठी काय कामाचे आहे? रोग व्यवस्थापनातील नियोजन। अनेक वेळा एखाद्या भागात रोगराई जास्त येते, काही मेंढी पालकाच्या मेंढ्या मरतात तर काहीच्या वाचतात, कारण त्यांनी वेळेवर लसीकरण केलेले असते, त्यांचे नुकसान कमी होते। इथे नशिबापेक्षा व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे ठरते। चाऱ्याचे नियोजन। उन्हाळा दरवर्षी येतो, उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते, दुष्काळाची शक्यता असते, हे सर्वांना माहीत आहे। पण काही जण चाऱ्याचे नियोजन करतात तर काही जण चाऱ्याचे नियोजन करत नाहीत। मग या व्यवसाय तो टिकतो आणि व्यवसाय बंदही पडत नाही, कारण काही मेंढी पालक आधीच चाऱ्याचे नियोजन करतात। हिरवा चारा, सुका चारा किंवा खुराक याचे नियोजन करतात, चारा साठवून ठेवतात, यालाच नियोजन म्हणतात। बाजाराची माहिती। अनेक मेंढी पालक वर्षभर मेंढ्या पाळतात पण चुकीच्या वेळी विक्री करतात, त्यामुळे कमी किमतीत मेंढ्या विकतात, नफा कमी मिळतो। तर काही मेंढी पालक सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना विक्री करतात। मार्केटचा बाजारभाव बघून विक्री करावी हे नशीब नाही तर हे बाजाराचं ज्ञान आहे। नशिबावर अवलंबून राहण्याची चूक काही लोक करतात। बघू काय होते, नशिबात असेल तर होईल, नशिबाच्या जीवावर व्यवसाय होत नाही, असा विचार व्यवसायात धोकादायक असतो, कारण व्यवसाय भावना किंवा अंदाजावर नाही तर आकड्यावर चालतो। पैसा कमवता असाल तरच व्यवसाय टिकतो, नाहीतर व्यवसाय बंद पडतो। यशस्वी मेंढी पालक। कोणताही यशस्वी मेंढी पालकाकडे पहा, त्याच्याकडे काही गोष्टी समान असतात। नियमित स्वच्छता करणे, नियमित नोंद ठेवणे, वेळेवर लसीकरण करणे, उपचार वेळेवर करणे, बाजाराची माहिती घेणे, चांगली पैदास करणे, आर्थिक नफा किती होत आहे हे बघणे, मेंढी पालनाची माहिती घेत राहणे, ही यशस्वी मेंढी पालकाचे यशस्वी होण्यामागचे कारण आहे। फक्त नशीब नाही, मेहनत आणि नियोजन याची जोड। फक्त नियोजन करून उपयोग नाही, तर ते रिअल मध्ये करणे देखील महत्त्वाचे आहे। कागदावर योजना बनवणे सोपे आहे, पण रोज सकाळी उठून मेंढ्याची काळजी घेणे, साफसफाई करणे, स्वच्छतावर भर देणे, मेंढ्या चारून आणणे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे। ही खरी मेहनत आहे। यश तिथेच तयार होते। नशीब कधी साथ देते? नशिबाचे महत्त्व पूर्णपणे नाकारता येत नाही। कधी चांगला ग्राहक भेटतो, कधी अचानक भाव वाढतो, कधी अचानक पाणी पडते, मेंढ्यांना चारा होते। नशीब ही महत्त्वाचं आहे, पण लक्षात ठेवा, या संधीचा फायदा तोच घेऊ शकतो ज्यांनी आधी तयारी केलेली असते। मित्रांनो, मेंढी पालनात नशिबाचा वाटा नक्कीच आहे, पण
त्याचसोबत नियोजन ही महत्त्वाचं आहे. यश मिळते ते योग्य नियोजन, सातत्य, मेहनत, संयम, व्यवस्थापन आणि शिकण्याच्या वृत्तीतून. जर तुम्ही नशिबाची वाट बघत बसाल तर वेळ निघून जाते, पण जर तुम्ही आजपासून नियोजन सुरू केलं तर उद्याचे नशीब तुम्ही स्वतः तयार करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, मेंढी पालनात नशीब दार उघडू शकतो, पण त्या दारातून जाण्यासाठी नियोजन आणि मेहनत लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.